काल ना मी एक न्यूज बघितली बघा, संभाजीनगरची. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल, तर बरेच जणांनी ना हे न्यूज बघितली असेल. अक्षरशः इतकं वाईट वाटलं ना ते न्यूज बघून, खरं सांगते खूपच असं वाईट वाटलं. बघा आता ते एवढ्या लहान वयात आणि किती मोठं टोकाचं पाऊल उचललं. तर बघा प्रत्येक जण त्याला, बरेच लोक सांगत होते की असं करायला नको तू, आणि असं करायला नको पाहिजे आणि नको करू. तर अजिबात त्याने कुणाचं ऐकलं नाही. तर आईची, तर एक आईची इतकी कळकळीची विनंती होती, तरी सुद्धा त्यानं आईकडं सुद्धा लक्ष दिलं नाही आणि आईचं सुद्धा ऐकलं नाही. त्याला जे करायचं होतं तेच केलं, आणि त्याच्याबरोबर आईवडिलांचे सुद्धा जीव गेले. एका आता बघा, आत्ताच्या मुलांची इतकी हट्टीपणा असतात ना, काय सांगायला नको. आणि आईवडिलांना बोलायची पण चोरी, भीती, आणि आईवडिलांना बोलायचे पण प्रश्न पडतात. आता आपण बोललं तर हे काय करल, हे ते करल, हे करल, ते करल. तर बघा आता आईवडिलांना बोलायची पण इतकी भीती झाली ना, भरपूर असं. आता मला ते इतकं विशेष वाटते हे न्यूज बघून. आता ह्या कोणासाठी ना, आई जी बघा जे काय करायला तयार होती, काहीही करायला तयार होती त्याची आई, पण ती ऐकायच्या अजिबात मनस्थितीत नव्हता. तर आईनं बघा इतकी विनंती करत होती, आई असं करायला नको, असं नको करू, असं नको करू, तुला जे पाहिजे ते मी देते, आणि तुला जसं पाहिजे तसं मी राहते, तुझ्यापाशी राहते. काही बरेच ते बघा तुझ्यासाठी वडिलांना सुद्धा सोडून देते, की अजून बघा बरेच काही त्याचे प्रश्न तिच्या आईचे होते. ते तिच्या आईचं ना एकदम असं काळीच बघा, इतकी विनवणी होती, म्हणजे की तिच्या आईचा अक्षरशः जमिनीवर सुद्धा पाय टेकत नव्हता. त्या म्हणजे त्या कुणालच्या आईचा इतकं विनवणीच होते. आपण ते असं करायला नव्हतं पाहिजे, कारण त्याने ऐकायला पाहिजे होतं. आजूबाजूच्या लोकांचं तरी नाही ऐकलं, पण एक आईचं तरी ऐकायला पाहिजे होतं. आणि आईसारखी माया ह्या जगात कोणी करू शकत नाही. पण ते त्याच्यामुळं आईचा आणि वडिलांचा सुद्धा जीव गेला. आताच्या मुलांना ना इतका हट्टीपणा, हेच पाहिजे, तेच पाहिजे, हेच नको मला, तेच नको, आणि आईवडिलांना बोलायची पण भीती झाली. मला तर ही न्यूज बघून अक्षरशः इतकं विशेष वाटलं. एक अर्धा तास बघा मी असंच विचार करत आश्चर्यासारखं बसले होते. हे असं कसं करू शकते ते एवढ्या लहान वयात, आणि एवढे विचार कसे येते. म्हणजे की आता ते शाळा शिकत होता, एवढं हुशार असून सुद्धा. आणि त्याच्या आईनं बघा हप्ते तटलेत म्हणून ना, त्याच्याकडं बघा आपलं स्वतःचं मंगळसूत्र सुद्धा फेकलेलं. तुला जे काही करायचं ते कर आणि हे मंगळसूत्र घे. पण ते ऐकायच्या मनस्थितीच नव्हतं अजिबात. आणि त्याचं एवढं धाडस, एवढे लोक होते, तर अजिबात ती कुणाचं सुद्धा ऐकू शकला नाही. आजकालचे मुलं बापरे कुठल्या टोकाला जातील ते काय सांगता येत नाही. असं करायला नाही पाहिजे, कारण म्हणजे की काय जे वस्तू घ्यायची ते आईबापावर डिपेंड नाही राहिलं पाहिजे, की आपलं स्वतःचं, आपण स्वतःच्या कष्टातून आपण स्वतः जे काय करतोय ते करून एक घेतलं पाहिजे. आता हे आई वडिलांच्या ह्याच्यावर राहायचं म्हणल्यावर. आणि आता तसं सांगायला गेलं तर आता त्यांच्या घरातलं काय हे कोणालाच, आणि प्रत्येकाला माहीत नसते, कोणालाच माहीत नसते. आता जे काय असेल ते त्यांना आणि देवालाच माहिती. पण असं हे इतकं वाईट झालं, असं व्हायला नव्हतं. एका क्षणात बघा अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होत्याचं नव्हतं, आणि एवढी जरी माणसं होती पण त्यांनी काही करू शकले नाही, आणि कोणालाच काही करता येत नव्हतं. असं त्यांनी एकदम टोकाचं पाऊल उचललं, असं एवढं केलं. इतकं विशेष वाटलं ना हे बघून सगळं. नेमकं काय प्रॉब्लेम होता त्यांना आणि देवालाच माहिती. तर असं जाऊ दे आता. आता झालेल्या गोष्टीला बघा कोणीच काही करू शकत नाही, कारण एवढं जेवढं सावरायचं होतं तेवढे लोकांनी बरंच सावरलं. पण ते कोणाच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि कोणाचंच ऐकत नव्हते. त्यांचा बघा एकच हट्ट होता त्या कुणालचा. आणि म्हणजे की एवढ्या बघा धाडस, ते बघून अक्षरशः इतकी भीती वाटते ना. एवढं ते दरी बघून पण त्याला काही वाटलं नव्हतं. एकदम कडेला ते थांबलं होतं, इतका कडेला. पण असं बघा अचानक तोल जाईल, असं होईल तसं होईल, त्याला काही वाटत नव्हतं. एकदम ती बघा असं जीवाला उदार, पण एवढं कशासाठी का हे तर माहीत नाही. पण इतकं बघून ना मला ती न्यूज बघून अक्षरशः इतकी भीती वाटली. तर बापरे असं कसंच हे व्हायला लागले. आणि तुम्हाला काय वाटतंय? तर मला तरी वाटते बघा असं नाही व्हायला पाहिजे, आणि असं मुलांनी सुद्धा असं अजिबात हट्ट करायला नाही पाहिजे. आता बघा इतकं समजूतदार म्हणजे समजूतदार तर अजिबात कोण राहिलेलंच नाही. आणि आता आजकालचे मुलं इतकं टोकाचं पाऊल उचलतात, काय करते ते कोणाच्या मनात, ध्यानात आणि डोक्यात सुद्धा नसते. पण त्यांना तर एवढं हे एकदम हे केलेले, तर त्यांना सुद्धा काही घरच्यांना बघा कोणाला सुद्धा माहीत नसेल. एवढं असं त्यांनी एकदम मोठं